नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सकाळ होते तर ऋषिकेश फ्रेश होऊन तयार होतो. जानकीला आवाज देत असतो आणि तेवढ्यात ओवी तयार होऊन येते आणि ऋषिकेशला खुश होऊन विचारते की बाबा अहो मी कसं दिसते. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो वा एकदम बाहुलीसारखी दिसते. तर लगेच ओवी म्हणते की पण मी बाहुली नाही, मुलगी आहे. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की ते नाही ग. तर ओवी म्हणते की हो मी दिसते बाहुलीसारखी, पण मला चावी मात्र द्यावी लागत नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मला तर असं वाटतं की देवबाप्पाने तुला चावी मारूनच पाठवले, कारण जरा मला बोलून दे. एरवी तुझी आई बोलून देत नाही आणि आज तू. त्यावर आता ओवी म्हणते की बाबा मुद्द्यावर या, तुम्ही किती बोलतात ते बघा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की थांब थांब, किती बोलशील थांब. म्हणून आता ओवी आणि ऋषिकेश एकमेकांशी खूप खुश होऊन गप्पा करतात. तेव्हा आता ऋषिकेश तिला प्रेमाने विचारतो की मला एक गोष्ट सांग बाळा, आज तू नवीन कपडे का घातलेत. त्यावर आता ओवी काही सांगणार नसते. ओवी म्हणते की बाबा हो कधी कधी मला नवीन कपडे घालावेसे वाटतात, मनाला चांगलं वाटतं. तर लगेच आता ऋषिकेश म्हणतो की ओवी मग खिशाचं काय. तेव्हा आता ओवी म्हणते की बाबा मनाचा विचार करावा लागतो, खिशाचा नाही. चांगलं वाटतं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अच्छा मनाला चांगलं वाटतं पण खिशाचं काय ग. तेव्हा आता ओवी म्हणते की बाबा आज खिशाचा विचार करण्याचा दिवस नाही तर खुशीचा आहे. आणि चला बरं बाबा, किती गप्पा मारत बसले तुम्ही, चला आपल्याला जाण्यासाठी उशीर होईल. आईने आपल्याला लवकर तयार होऊन येण्यासाठी सांगितले. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की मला एक गोष्ट सांग ओवी, अगं तुझी ती एक लबाड आई कुठे. तेव्हा ओवी म्हणते की ती जरा काही काम होतं बाहेर गेली. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बाहेर गेली ते पण आज पण, आणि मला न सांगता. ओवी म्हणते की बाबा ते बघा बरं आईने तुमच्यासाठी काय ठेवलं, जरा ते उचकून पहा. म्हणजे आता एक सरप्राईज वाढदिवसाच्या निमित्त जानकीने ते ठेवलेलं असतं आणि ओवी ते ऋषिकेशला दाखवते. तेव्हा आता ऋषिकेश लगेच ते त्या बॉक्स जवळ येतो आणि ते बॉक्स उचकतो. तर त्यामध्ये एक छान असा नवीन शर्ट असतो. तर आता ऋषिकेश म्हणतो की शर्ट नवीन. त्यावर आता ओवी म्हणते की हो बाबा जरा खिशे बिशे व्यवस्थित चेक करून पहा, त्यामध्ये जर काही चिठ्ठी बिट्टी असेल तर, नाहीतर तुम्ही परत आम्हालाच बोलता, मला कोणी काही सांगतच नाही. तेव्हा आता ऋषिकेश त्यातील चिठ्ठी काढतो आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की बायकोवर जर विश्वास असेल तर देवळामध्ये या. तर लगेच आता ओवी म्हणते की बाबा जायचं ना देवळामध्ये. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट ओवी, याचा अर्थ तुला माहिती होतं हो की नाही. त्यावर आता ओवी म्हणते की हो बाबा मला पूर्ण माहिती होते पण तुम्हाला सांगायचं नव्हतं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो हो कसं सांगणार, कारण या कुलपाची चावी तर तिकडे देवळात गेलेली आहे. मग आता काय आलं, जी शिक्षा आली की शर्ट घालायचा आणि शिक्षा भोगून तिकडे जायचं. काय ओवी, मला तर असं वाटतं की तुझ्या आईने आणि तू असे काहीतरी प्लॅन बनवलेले आहेत, मला सांगायचे नाही. चला बरं जाऊयात. त्यावर आता ओवी म्हणते की बाबा अहो अगोदर शर्ट तर घाला. तर लगेच ऋषिकेश ते नवीन शर्ट घालतो आणि चल ओवी असे म्हणतो. आणि कसा दिसतो शर्ट असे विचारतो. तर ओवी म्हणते की मस्त. मंदिरात निघून जातात. त्यानंतर आता इकडे सौमित्र आणि अवंतिका सारंगला कसं तयार करायचं याचा प्लॅन करतात. सगळं काही अगदी ठरल्याप्रमाणे करायचं असं सौमित्र अवंतिकाला म्हणतो. आणि आता तो सारंग कुठे आहे हे अगोदर आपल्याला शोधावे लागेल. तेव्हा मात्र सारंग समोरच टेबलवर चहा घेत असतो आणि पेपर वाचत असतो. सौमित्र म्हणतो की बघ ना येथेच बसला. तेव्हा आता सौमित्र समोर बसलेला आहे हे बघून त्याला ऐकायला जाईल असं मात्र आता सौमित्र आणि अवंतिका एक दोघात बोलत असतात, ते पण सारंग विषयी. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नाही. तर अवंतिका म्हणते की सौमित्र अरे असं काय करतो, आपण तर एकाच टीम मध्ये आहोत, नको ना असं करू. आज संध्याकाळी नक्की ऋषिकेश दादा काय करणार आहे सांग बरं सौमित्र. तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की हो आज ना ऋषिकेश दादा एक मोठा धमाका करणार आहे, कारण आजच्या रात्रीनंतर सारंग सयाजी काका यांची कुणाची नावं न घेता फक्त एकच असं नाव घेतलं जाईल, फक्त ऋषिकेश आणि ऋषिकेश. सारंगच्या कानावर हे पडतं आणि लगेच पडद्यामागे येतो आणि कान देऊन तो ऐकत असतो. त्यावर आता अवंतिका मुद्दा म्हणते की माय गॉड, अरे असं काय करणार आहे की ऋषिकेश दादा की नक्की सर्वजण सारंग आणि सयाजी काकांचं नाव विसरून जातील. तो मित्र मुद्दा म्हणतो की अगं अवंतिका तुला ते कसं सांगू, सिक्रेट आहे ते. आणि काय आहे की अगं या घरामध्ये भिंतींना सुद्धा कान आहे. त्यावर आता अवंतिका म्हणते की अरे सौमी सर्वजण आपापल्या रूम मध्ये बिझी आहेत, येथे कोणी
नाही नाही, त्यामुळे सांग ना प्लीज सोमी, अरे सांग ना. तेव्हा सौमित्र म्हणतो की ठीक आहे, तू म्हणशील तसं तर ऐक मी काय सांगतो. अगं आज दादाने ना बाजार समितीचा एक मोठा असा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यात शेतकरी, बाजार समितीतील सर्व काही माणसं आणि जानकी वहिनी सर्वजण येणार आहेत. आणि तुला तर माहिती आहे की ऋषिका दादा याला सर्व अनुभव आहे, तो ट्रेंडिंग आहे. आणि जर यामध्ये सारंगने ऋषिकेश दादाची सोबत केली असती, आज सारंगचं सुद्धा नाव मोठं झालं असतं. तर अवंतिका म्हणते की हो ना सौमी, अरे तेच तर दुःख आहे, कारण सारंग भाऊजी तर कधीही स्वतःचं डोकं वापरत नाही, ते फक्त त्या ऐश्वर्याच्या डोक्याने चालतात. आणि त्या ऐश्वर्याचं डोकं कुणाच्या डोक्याप्रमाणे चालतं की तिचे डॅडा. सौमित्र म्हणतो की हे बघ, सारंगला जर ऐश्वर्याला दाखवून द्यायचं असेल की तो काही पण करू शकतो, आज त्याने एकट्याने येऊन दाखवावे. आणि अवंतिका तुला सांगतो, अगं आमचा सारंग खूप हुशार आहे, पण अगं त्याचा एक प्रॉब्लेम आहे की तो एकट्याने मनाने काही करत नाही, त्यामुळे तो कायम असा मागेच राहतो. त्यावर अवंतिका म्हणते की अरे पण आज नको ना सौमी. तर सौमित्र म्हणतो की नाही नाही, अगं आज ऋषिकेश दादा जो धमाका करणार आहे, तो जर सारंगला कळलं तर त्याला ही जाणीव होईल की तो ऑफिसमध्ये एकटा काही करत नाही, पण त्याच्यात एकटा राहण्याची हिंमत आहे तरी कुठे. चल बरं आता आपण वेळ घालवायला नको, संध्याकाळी छान असे तयार होऊन ऋषिकेश दादाच्या कार्यक्रमाला जाऊयात. आता कसं बस या दोघांनी सारंगला तर म्हणजे चढवलेलंच असतं आणि आता सारंग तर तिकडे नक्की जाणार असतो. सौमित्र आता मुद्दाम अवंतिकाला म्हणतो की तू कुठली साडी नेसायची ना हे मी तुला सांगतो. तेव्हा आता सारंगच्या मनामध्ये अगदी असं काहीतरी भावना येत असतात, आपण तरी तिकडे जावं म्हणून आता सारंगला सुद्धा मनोप्रमाणे वाटतं. तो विचारात पडतो. तर अवंतिका म्हणते की बरं अरे तू पुढे हो, मी चहाच घेऊन येते. तेव्हा मात्र आता अवंतिका इकडून येणार तेच लक्षात येऊन लगेच सारंग टपकनी त्या खुर्ची टेबल खाली लपतो. तेव्हा अवंतिका आणि सौमित्र हसतात, एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि अवंतिका किचन मध्ये येते. तर सारंग तेथेच डायनिंग टेबल पाशी लपलेला असतो. तेव्हा आता सारंग विचारात पडतो. सारंग म्हणतो की आता असा काय धमाका करणार आहे ऋषिकेश दादा, आणि मी एकट्याने काही करू शकत नाही असं का म्हणत होते हे. नाही नाही, मला सौमित्र दादाला विचारावंच लागेल. म्हणून सारंग आता उंदरासारखे मांजरसारखे उड्या मारत अगदी चोर पावलांनी सौमित्रकडे निघून जातो. त्यानंतर मात्र आता जानकी ही ऋषिकेशच्या अगोदर मंदिरात येते आणि देवीला नमस्कार करून गुरुजींना तयारी झाली का असं विचारते. तेव्हा गुरुजी सर्व तयारी करून पूजेचे ताट जानकीच्या हातात देतात. जानकी मनोभावाने देवीची पूजा करते. तेव्हा गुरुजी सुद्धा मनोभावाने सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र म्हणतात. जानकीची पूजा ही मस्त संपन्न होते. तेव्हा आता जानकीची पूजा वगैरे झाल्यानंतर ती गुरुजींच्या हातात ताट देते आणि गुरुजी जरा हे आले की नाही मी पाहते. आणि गुरुजी तुम्हाला माहिती आहे ना काय करायचे ते. गुरुजी म्हणतात की हो हो. जानकी बाहेर डोकायला येते की ऋषिकेश ओवी अजून आले की नाही. तेव्हा आता जानकीला समोर ऋषिकेश आणि ओवी येताना दिसतात. धावतच जानकी मंदिरात जाते आणि गुरुजींना म्हणते की गुरुजी आले ते. तेवढ्यात आता ऋषिकेश आणि ओवी आत येतात. तर जानकी खुश होऊन ऋषिकेशला हॅपी बर्थडे विश करते की वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता ऋषिकेश हसतो. तर जानकी गुरुजींच्या हातातील ताट घेते आणि ऋषिकेशचं औषण करते. तेव्हा आता औषण झाल्यानंतर छान असा पेढा ती ऋषिकेशला भरवते. ऋषिकेश खूप खुश असतो. तर ओवी म्हणते की आई मला पण पेढा. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं ओवी नाही, फार गोड खाते तू. तेव्हा आता ऋषिकेश आपल्या हाताने ओवीला पेढा भरवतो आणि त्यानंतर आता सर्वजण देवीला नमस्कार करतात. तेव्हा आता ओवी ही देवी आईला म्हणते की देवी आई अगं आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे, त्यांना नेहमी सुखात ठेव. आणि ओवी सुद्धा हॅपी बर्थडे विश आपल्या ऋषिकेशला करते, आपल्या बाबांना. त्यावर तर ऋषिकेश खुश होऊन थँक्यू बोलतो. तर लगेच जानकी म्हणते की हो हॅपी बर्थडे बाबा. तेव्हा तर ऋषिकेश देवीला हात जोडतो आणि जानकीला म्हणतो की हॅपी बर्थडे बाबा. अगं ओवीचं ठीक आहे, तुझं काय, तू मला अगोदर सर्व काही सांगू शकली असती. त्यावर आता जानकी म्हणते की आमच्यात सरप्राईज सांगण्याची पद्धत नाही. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की मला सरप्राईज आवडतं. तर लगेच जानकी म्हणते की मला तो स्वभाव नाही आवडत. म्हणजे काय हो, किती अनरोमॅन्टिक आहात तुम्ही. आणि देवी आई प्लीज अगं जरा यांना बुद्धी दे ना. तर ओवीला आता आई बाबांचं चाललेलं हे रोमॅन्टिक बोलणं ऐकून खूप हसायला येत असतं. ओवी म्हणते की आई जरा
तर जानकी म्हणते की ॲक्च्युली जरा जास्त हवी आहे ना, तर ओवी म्हणते की हो. म्हणून दोघीही ऋषिकेशची गंमत करतात. तेव्हा आता जानकी देवी आईला म्हणते की देवी आई जरा यांना जास्त बुद्धी दे, सुख समाधान सर्व काही दे आणि जरा रोमांटिक स्वभाव सुद्धा दे प्लीज देवी आई प्लीज. वर आता लगेच गुरुजी विचारतात की देवाकडे काय मागितलं देवीकडे, तर लगेच ओवी म्हणते की रोमांटिक स्वभाव. तेव्हा जानकी लगेच ओवीचा कान पकडते. काय ग ओवी? ऋषिकेश हळूच म्हणते की अगं जानकी तिला काय बोलतेस, खरं तर तुझा कान पकडायला पाहिजे, उगाच काहीतरी बडबडते. तेव्हा आता ओवी म्हणते की हो बाबा, अहो अख्ख्या मंदिरात तुम्हीच बडबड करतात, त्यामुळे डोळे बंद करा आणि देवी आईकडे प्रार्थना करा. तेव्हा आता ऋषिकेश हा ओवीचे गाल धरतो. हो ना, हो ग पिल्लू, चल पुढे बघ. म्हणून आता लगेच ऋषिकेश डोळे मिटून देवी आईला हात जोडतो आणि प्रार्थना करत असतो. तोपर्यंत आणि जानकी आणि ओवी ह्या एकमेकींना खुणावतात आणि धावतच तेथून गुपचूप निघून जातात. तर ऋषिकेश डोळे उघडतो, देवी आईला प्रार्थना करतो, नमस्कार करतो आणि गुरुजींना विचारतो की गुरुजी अहो या दोघी कुठे गेल्यात, त्या तर येथे दिसत नाही. तेव्हा आता जानकी ओवी एक नारळ आणि चिठ्ठी देऊन जातात. तर गुरुजी म्हणतात की मला नाही माहिती, पण जाताना मात्र हा नारळ आणि एक चिठ्ठी त्या देऊन गेल्यात, ती त्यांनी तुम्हाला देण्यासाठी सांगितली. तेव्हा आता ऋषिकेश नमस्कार करून ते नारळ आणि ती चिठ्ठी स्वीकारतो. मंदिराच्या बाहेर येतो. ओवी ओवी जानकी जानकी असा दोघींना आवाज देतो. आता त्यांचा जो काही ठरलेला प्लॅन आहे त्या प्लॅन प्रमाणे ऋषिकेशला आता त्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन यायचं असतं आणि ती चिठ्ठी त्यांनी त्यांच्या हातात दिलेली असते. म्हणून ओवी आणि जानकी तिकडेच गेलेल्या असतात सर्व तयारी ऋषिकेशच्या अगोदर करण्यासाठी. इकडे ऋषिकेश त्यांना मंदिरातच शोधतो की ह्या दोघी कुठे गेल्या असतील. तेव्हा आता ऋषिकेश ती चिठ्ठी लगेच उघडतो, ती वाचतो. तर त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की आता काही वेळातच एक सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावर या. आणि एका हॉटेलमध्ये ते ऋषिकेशला आज संध्याकाळी बोलावतात. तेव्हा आता ऋषिकेश विचार करतो की काय असेल ह्या सरप्राईजचं नेमकं, नक्की का ह्या इकडे बोलवत असतील, ह्या मायलिकींचं काय चालतं खरंच काही कळत नाही. म्हणून आता ऋषिकेश विचारत पडतो. त्यानंतर आता ओवी आणि जानकी रिक्षातून तेथे त्या हॉटेलवर पोहोचत असतात. त्या म्हणजे रिक्षातून येता येता सौमित्राला फोन करतात. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की वहिनी अगं जे तुझ्या डोक्यात आहे ना अगदी तसेच होईल. तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी हे बघा मी गावातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना सर्वांना सांगून ठेवलेलं आहे. आणि आईंचं काय शर्वरी वंश, तर सौमित्र म्हणतो की हो कळवलं. जानकी विचारते की सारंग भाऊजी हे सर्व येणार आहेत ना. आणि तेवढ्यात मात्र आता सारंग हा सौमित्राच्या रूमकडे येतो आणि दरवाजा वाजवतो. तेव्हा आता सौमित्राला समजतं. तो लगेच हसून म्हणतो की वहिनी अगं तो आलाच असं समज. तेव्हा आता जानकी आणि ओवी लगेच एकमेकींना खुशून टाळी देतात आणि सौमित्र फोन कट करतो आणि दरवाजा उघडतो. तर सारंग दरवाजा वाजतच असतो. तर सौमित्र म्हणतो की आलो आलो आणि दरवाजा उघडतो. तर सौमित्र लगेच सारंग त्याच्याकडे सारखा एकटक पाहत असतो आणि ये ना सारंग, अरे काय काय काम होतं, ये ना आतमध्ये. म्हणून सारंगला आतमध्ये नेतो आणि विचारतो की काय रे काय झालं, काही काम आहे का, तू ओके तर आहे ना. तेव्हा सारंग लगेच म्हणतो की अरे तू सांगशील तेव्हाच ना, कसं की वहिनी आणि तुझं बोलणं जे सुरू होतं ते मी ऐकलं, जे ऋषिकेश दादा. आणि परत स्वतःला थांबवतो आणि म्हणतो की अरे तुम्ही तेथे बोलत होता तर मी तेथेच होतो आणि ते सर्व माझ्या कानावर पडले, तू बघितलं नाही का मी डायनिंग टेबल जवळ चहा पीत बसलो होतो. मग अरे सौमित्र दादा मला सांग ना की ऋषिकेश दादा नक्की असं काय करणार आहे. तर सौमित्रला हसायला येतं. म्हणतो की अरे तू काय बोलतो सारंग, मला खरंच काही कळत नाही. तेव्हा सारंग म्हणतो की नाही अरे सौमित्र तू आणि वहिनी जे ते बोलत होता ते मी सर्व ऐकलं आणि हे बघ तुला सर्व माहिती आहे, तू मुद्दा माझ्याशी खोटं बोलतो, माझ्यापासून लपवतो तू, सांग ना अरे काय. आणि काय रे आपल्या दोघांमध्ये इतकी लपवाछपवी केव्हापासून सुरू झाली. तेव्हा सौमित्र म्हणतो की जेव्हापासून दादाला या घरामध्ये सावत्र वागणूक मिळाली तेव्हापासून. तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघ सौमित्र ऋषिकेश दादाची चूक होती त्यामुळे या असं वागवण्यात आलं. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ सारंग मला वाद घालायचं नाही, आज संध्याकाळी ऋषिकेश दादा काहीतरी करणार आहे ते बघण्यासाठी आम्ही सर्वजण चाललो, पण तुझं काय ते तू बघ बाबा, कारण मी तुला नाही आग्रह करू शकत. आणि हे बघ का संध्याकाळी ऋषिकेश दादा जे काही करणार आहे ना ते बघायला मोठं मन लागतं, जमणार आहे ना तुला तरच बाबा ये. तेव्हा लगेच आता सारंग चिडतो. तो लगेच म्हणतो की मला ऐश्वर्या म्हणतच होते की या घरात तू नेहमी ऋषिकेश दादाची बाजू घेते
देतो हे मात्र खरं आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ, मी एक वकील आहे आणि नेहमी मी सत्याची बाजू घेतो. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की अच्छा, म्हणजे ऐश्वर्या आणि मी आम्ही दोघेच फक्त सत्याची बाजू घेत नाही का? सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या 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 हे सांगते, ऐश्वर्या ते सांगते, काय सारंग हेच तर सगळ्यांच्या आड येते. मग मला एक गोष्ट सांग की हे बघ, या घरात जोपर्यंत जानकी वहिनी होती तोपर्यंत सर्वजण जानकी वहिनीचं ऐकायचे. तू तर ऋषिकेश दादाची भक्ती करायचं, जानकी वहिनीचं ऐकायचा, आणि आज केवळ ऐश्वर्या ऐश्वर्या ऐश्वर्याच्या पलीकडे तुला काही दिसतच नाही रे सारंग, आणि तुला काही सुचत सुद्धा नाही. तर सारंग थोडा डगमगतो. सारंग म्हणतो की नाही, अरे दादा असं नाही. तेव्हा लगेच आता सौमित्र म्हणतो की मग सिद्ध करून दाखव. तेव्हा सारंग विचारतो की म्हणजे काय? तर सौमित्र म्हणतो की मग आज संध्याकाळी तू एकट्याने आमच्या सोबत येऊन दाखव, ओंकार हॉटेल, संध्याकाळी 7 वाजता. तेव्हा सारंग म्हणतो की हो हो ठीक आहे, येतो आम्ही, आणि तो जायला निघतो. तेव्हा सौमित्र हसतो आणि काय सारंग, आम्ही 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 म्हणजे कोण रे? तू आणि तुझ्या त्या 2 कुबड्या. त्यावर आता सारंग म्हणतो की दादा. तर सौमित्र हसून म्हणतो की ऐश्वर्या आणि सयाजी. अरे सारंग काय असं वागतो? अरे तू सुद्धा एक माणूस आहे, तू जगाला सिद्ध करून दाखव. तू ऐश्वर्याच्या तालावर नाही नाच, त्यात तुझं ऐकतात हे तुला जमणार आहे का? करशील का मग हे सिद्ध? तर लगेच सारंग म्हणतो की हो करेल सिद्ध, आज येतोच मी ओंकार हॉटेल, संध्याकाळी 7 वाजता. आज दाखवतो सिद्ध करून, संध्याकाळी भेटूयाच, आजच मी सिद्ध करतो. आणि तुरु तुरु बाहेर निघून जातो. सौमित्राला तर खूप हसायला येतं, कारण त्याच्या मनातील जो प्लॅन आहे तो किती छान प्रकारे हा सक्सेस होत असतो. शेवटी तो सर्वांना तेथे जाण्यासाठी तयार करतोच आणि त्याला खूप आनंद सुद्धा त्यात वाटतो. आणि खुशून तो स्वतःला म्हणतो की आज संध्याकाळी मात्र खूप मजा येणार आहे. त्यानंतर मात्र आता सर्व शेतकरी हे रेस्टॉरंट मध्ये येऊन पोहोचलेले असतात आणि सर्वजण हे ऋषिकेश दादा केव्हा येतात म्हणून वाट बघत असतात. तर सदा काका विचारतात की जानकी वहिनी, अहो आता तर संध्याकाळचे 7-7:30 होत आले, ऋषिकेश दादा केव्हा येतात? तेव्हा ओवी सुद्धा विचारते की आई, अगं अजून बाबा कसे आले नाही, तू पत्ता तर बरोबर दिला होता ना? तेव्हा जानकी म्हणते की हो ग राणी, मी पत्ता तर व्यवस्थित दिला होता त्यांना, ओंकार हॉटेल हे सांगितलं होतं. तेव्हा ओवी म्हणते की आई, अगं एका नावाचे 2 हॉटेल तर नाही ना गावात? तर आता ओवीच्या ह्या बोलण्याचं सर्वांना इतकं हसायला येतं. आपले सगुणा, सर्व हे गावातील जानकीच्या मैत्रिणी सर्व काही आलेले असतात. तेव्हा आता दुसरे काका म्हणतात की नाही बाळा, अगं या गावामध्ये फक्त एका नावाचं एकच हॉटेल आहे. त्यावर आता ओवीच्या मनामध्ये असंख्य असे प्रश्न येतात. ती जानकीला विचारत असते की आई, अगं बाबा हे इन्व्हिटेशन विसरले असतील का, आणि ते जर तसेच घरी गेले असतील तर मग काय करायचं? त्यावर आता जानकी म्हणते की ओवी हे बघ, बाबा काही तुझ्यासारखी लहान आहेत का बाळा? मग मला सांग की आज बर्थडे कुणाचा आहे? तर ओवी म्हणते की बाबांचा. जानकी विचारते की बाबा कोण आहे? तर ओवी म्हणते की बर्थडे बॉय. तर लगेच जानकी म्हणते की मग आपल्या अगोदर बाबा येथे आलेले चालतील का तुला? तर ओवी म्हणते की नाही. तर जानकी म्हणते की अगं मग आज बाबांचं हे जे काही बर्थडे बॉय असल्यामुळे हे सरप्राईज आहे, ते सगळं काही त्यांच्यासाठी आहे, त्यांना सरप्राईजच आहे ना हे सर्व. मग 5 मिनिट ते जर लेट झाले चालणार आहे, कळलं ना तुला? त्यामुळे आता तू शांत बस बरं. तर ओवीला हसू येतं. त्यानंतर आता इकडे मात्र सौमित्र हा सुमित्राला सुद्धा म्हणजे आपल्या स्वतःच्या आईला खूप छान तयार करतो. केसामध्ये गजरा माळतो आणि म्हणतो की खरंच आई खूपच छान, आणि तिला छान दागिने सुद्धा घालतो. तेव्हा सौमित्रा तर आरशासमोरच असते आणि सौमित्राला खुशून म्हणते की अरे सौमित्र, तुला दागिन्यामधील इतकं काही कळतं, मला माहितीच नव्हतं रे. नाही म्हणजे मी गळ्यात काय घालायचं, कानामध्ये काय घालायचं, हे सर्व काही तू ठरवलं आणि काढून सुद्धा ठेवलं. मी तुम्हाला सर्व काही सांगितलं, पण इतके तयार होऊन आपण कुठे जातो हे मात्र तू काही सांगितलं नाही बाबा. तेव्हा सौमित्र खुशून म्हणतो की आई, अगं मी तुला सांगितलं ना, तयार होऊन आपल्याला बाहेर जायचं. सुमित्रा म्हणते की हो हो, अरे पण कुठे जायचं आपण? सौमित्र म्हणतो की आई, अगं कुठे जायचं हे मात्र विचारू नकोस, तू फक्त माझ्या गाडीमध्ये बस आणि चल. तर आता सुमित्रा विचारते की काय रे सौमित्र, तुम्हाला ऋषिकेशकडे नेतो की काय? तेव्हा आता लगेच सौमित्र थोडासा शांत होतो आणि सुमित्राला विचारतो की तुला अवंतिकाला सांगितलं का? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे सांगायला कशाला पाहिजे, अरे आज मी ऋषिकेशचा वाढदिवस आहे, कसं विसरेल रे मी? म्हणून आपल्या सुमित्रा आईच्या डोळ्यामध्ये चक्क पाणी येते. अरे आई आहे मी त्याची, तो जरी मला मानत नसला की मी त्याची आई आहे म्हणून मी आई आहेच, आणि जरी आज ऋषिकेशचा
वाढदिवस आहे, कॅलेंडरवर जरी तारीख लिहिली नसली मनात कायमची खून करून ठेवली. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई तुला कळलंच आहे तर लगेच सुमित्रा म्हणते की अरे मला अंदाज होताच, परंतु आता तर खात्रीच पडली आणि त्यामुळे मला जरा दडपण आलं. कशाला नेतोस तुम्हाला? तर सौमित्र म्हणतो की आई कशाला म्हणजे काय, असं का विचारते? आई अगं दादाचा वाढदिवस तुझ्याशिवाय कसा पूर्ण होईल ग? अगं आज घरामध्ये दादा नाही तरी घरामध्ये खीर आणि ते पुरी वगैरे बनलंच ना आई, तुझं तरी त्याच्या अजून जीव राहतो का ग? तर सुमित्रा विचारते की अरे मी तिकडे येते, मला माहिती आहे का तो बरा मला तिकडे येऊन देतोय. त्यावर आता सौमित्र म्हणतो की दादाला माहिती असेल तर ना आई. त्यावर आता सुमित्रा धक्क्याने विचारते की म्हणजे सौमित्र त्याला माहिती नाही? तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं दादापासून हे काही लपवत नाही, दादासाठी हे सरप्राईज आहे. जानकी बहिणी मी अवंतिका या तिघांनी मिळून हा प्लॅन सगळ्यांनी मिळून केला आणि आई आता तुला कळलं ना, प्लीज चल बरं. नाही म्हणू नकोस. तर सुमित्राला जरा अस्वस्थ वाटतं. सुमित्रा म्हणते की नाही अरे तू अजूनपर्यंत ऋषिकेशच्या नजरेमधील त्याच्या डोळ्यातील राग नाही बघितला रे. त्याने जर मला पाहिलं आणि तेथे परत काहीतरी घडलं मग? त्यावर आता सौमित्र म्हणतो की आई अगं दादाचं जेवढं तुझ्यावर प्रेम आहे ना तेवढं एक कण जास्त तुझ्यावर दादाचं सुद्धा प्रेम आहे. त्यामुळे आई तू माझ्यावर विश्वास ठेव, काही असं होणार नाही. तेव्हा सुमित्रा यायला तयार होते, डोळ्यातील पाणी पुसते आणि त्यानंतर मात्र आता ऋषिकेश इकडे त्या ओमकार हॉटेलवर येऊन पोहोचतो. तेव्हा आता गुलाबदादा धावतच सांगायला येतो की वहिनी साहेब अहो दादासाहेब आलेत. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की ओवी अगं बाबा आलेत म्हणून आता सर्वजण लगेच घाईने लपतात. कोणी कुठे लपतं, कोणी खुर्ची खाली लपतं, कोणी टेबल खाली लपतं. तेव्हा जानकी तेथील त्या वेटरला लाईट बंद करण्यासाठी सांगते. ऋषिकेश आत येतो तर लाईट बंद होते आणि सर्वजण लपलेले असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय हे, मला तर येथे बोलावले आणि येथे तर कोणीच नाही आणि येथे लाईट का बंद असतील? आणि जानकी ओवी म्हणून त्या दोघींना तो आवाज देत आणि 7 वाजले, लाईट का बंद आहे? नक्की ओवी आणि जानकीने माझी मस्करी केली असणार. म्हणून आता तेवढ्यात लाईट सुरू होते आणि सर्वजण आता लगेच एका आवाजात उठतात. हॅपी बर्थडे विश करून ऋषिकेशच्या अंगावर फुलांचा वर्षाव करतात. ऋषिकेश ते सर्व वातावरण इतकं आनंदीमय असतं आणि सर्व गावातील शेतकरी आपले सदाकाका सर्व काही गुलाबदादा सगुना सर्व काही अगदी थाटामाटात ऋषिकेशला हॅपी बर्थडे विश करतात, टाळ्या वाजवतात. खूप छान प्रकारे आपल्या ऋषिकेशचं तेथे वाढदिवसाच्या दिवशी स्वागत होतं. सर्वत्र कॅन्डल वगैरे फुगे वगैरे सर्व काही लावलेलं असतं. ते सर्व बघून ऋषिकेशला खूप आनंद होतो. सर्वजण टाळ्या वाजवतात. जानकी मागून येते आणि ऋषिकेशच्या अंगावर खुशून फुलं फेकते. हॅपी बर्थडे टू यू असं म्हणून ऋषिकेशला शुभेच्छा देतात, त्याला विश करतात. सर्वजण टाळ्या वाजवत विश करत असतात. ओवी तर छान असं उड्याच मारत असते. तेव्हा जानकी ऋषिकेशच्या हातामध्ये हात देते, गोल गिरक्या घेते आणि ऋषिकेशला म्हणते की हॅपी बर्थडे टू यू ऋषिकेश. खूप खुश होऊन ती ऋषिकेशकडे पाहत असते आणि ऋषिकेश सुद्धा आपल्या जानकीवर इतका खुश होतो. इतक्या दिवसातून आपल्या जानकी आणि ऋषिकेशच्या चेहऱ्यावर दोघांच्या आनंदाचा क्षण असतो. सर्वांना खूप आनंद होत असतो. सर्वजण टाळ्या वाजवतात. ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे पाहत असतात आणि तेवढ्यात त्या दोघांमध्ये ओवी येते आणि आता ओवीला मध्ये घेऊन ते तिघेही एकत्र येतात एकमेकांच्या मिठीत आणि जानकी खुश होऊन ऋषिकेशला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा असं म्हणते. आता ऋषिकेश म्हणतो की हो तुम्ही सर्वजण वेडे आहात. अगं जानकी मी काही शाळेत आहे का हे सर्व करण्यासाठी? तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो तुम्ही शाळेत असल्यापासून गावातील काही लोक तुम्हाला ओळखतात हे विसरू नका आणि जर आज तुम्हाला लहान झाल्यासारखं वाटत असेल तर काय हरकत आहे. एन्जॉय धिस मुव्हमेंट. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा मिस्टर रणदिवे. तर ऋषिकेश खुश होऊन थँक्यू बोलतो. जानकी म्हणते की देवी आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू. त्यानंतर मात्र आता सुमित्र आणि सौमित्र ह्या जायला निघलेले असतात. खाली येतच असतात तोच लगेच ऐश्वर्या मध्येच येते आणि आडवी होऊन विचारते की वा आई काय हो छान दिसतात. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला बघून सुमित्रा आणि सौमित्राला खूप राग येतो आणि काय हो आई हा काही तुमच्या गळ्यातील ठेवणीतला हार आहे का? इतक्या नटून थटून कुठे निघालात तुम्ही असं जाण्यासाठी? तेव्हा आता सौमित्र थोडीशी डगमगते तर सौमित्र पुढे येतो. सौमित्र म्हणतो की आईला मी एका कार्यक्रमासाठी घेऊन जातोय. ऐश्वर्या म्हणते की हो कसला कार्यक्रम? तेव्हा सौमित्र म्हणतो की प्रवचन. आसपासची निगेटिव्हिटी कशी कमी करायची याचं प्रवचन. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की ओके. तर लगेच सौमित्र म्हणतो की आम्ही कुठे जातो, कशासाठी जातो, का जातो तुला विचारायचं काही म्हणजे हक्क नाही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तसं की आई कुठे जातात हे सांगत नाही. इतकं काय असं त्यात न सांगण्यासारखं काही
आहे का? तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अवंतिकाच्या बाबांनी बोलावलं, येतेस का तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला बोलावलं का? नाही ना, मग मी का येऊ? तर सौमित्र म्हणतो की हो ना, उगाच कशाला नसत्या चौकशा करतेस, करू सुद्धा नकोस. तर लगेच आता तो आईच्या हाताला धरतो आणि चल आई असं सौमित्राला म्हणतो. तेव्हा मात्र आता सौमित्राने चांगलं या ऐश्वर्याला खडसावलेलं असतं. तेव्हा आता ते दोघं बाहेर निघून येतात. तर ऐश्वर्या विचार करते की हा काळा कोट म्हणजे वकील काही पण म्हणून दे, पण नक्की काहीतरी असं गडबड आहेच की जी माझ्यापासून लपवली जाते. आई इतक्या नटून थटून कुठे गेल्या असतील? नाही, मला कळलंच पाहिजे की नक्की कुठे गेल्या. म्हणून ती लगेच आपल्या डॅडाला साईजरावाला फोन करते आणि डॅडा मला आपल्याला एका गोष्टीचा पत्ता लावायचा आणि झालेलं सर्व काही ती आता डॅडाला सांगते. तेव्हा आता ऐश्वर्या हे सर्व शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ऋषिकेश खूप छान तयार म्हणजे होऊन तिकडे येतो आणि सर्वजण त्याला हॅपी बर्थडे विश करतात. त्यावर ओवी म्हणते की अजून तुम्हाला इतकं सरप्राईज तर भेटलं, पण खरं सरप्राईज मात्र बाबा अजून बाकी आहे, मागे ओळून तर बघा. तेव्हा मात्र आता ऋषिकेश मागे ओळून पाहतो तर आता अवंतिका, सुमित्रा, सारंग आणि शर्वरी हे एका सोबत आलेले असतात आणि तेथे उभे असतात. ऋषिकेश त्यांना पाहून लगेच जानकीला विचारतो की जानकी, अगं हा सर्व काय प्रकार आहे? जानकी अगदी डोळे भरून आनंदाने म्हणते की ही सर्व आपली माणसं आहेत आणि ही सर्व आज तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला इथे आले. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्याला सर्व काही माहिती होते. तर सर्व ऐश्वर्या आजीला म्हणत असते की मला सरप्राईज देतात ना हे लोक, मग आता मी यांना कसा शॉक देते पाहतच राहा. तेव्हा आता इकडे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.